गाइस, मी आज इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स कोर्स मधला इम्पॉर्टंट चॅप्टर घेऊन आलेलो आहे. काय इंटिग्रल अल्जेब्रा. ठीक आहे, इंटिग्रल अल्जेब्रा मधला महत्त्वाचा एक पॉईंट आहे. त्याच्यामध्ये 3 पॉईंट आहेत. 6 6 8 असा फॉर्म्युला आहे 20 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्याच्यामधून एक महत्त्वाचा पॉईंट आहे बाय कायले हॅमिल्टन थेरम. हा 6 मार्काला फिक्स क्वेश्चन मुंबई युनिव्हर्सिटीच्या पेपरला एमकोसाठी आपण जरा पहिला क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन मी लिहिलेला आहे, उत्तर देऊन काढा. The characteristic equation आहे a minus lambda I is equal to 0. इथं मायनस लॅम्बडा, इथं मायनस लॅम्बडा, इथं मायनस लॅम्बडा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. a म्हणजे आपला हा क्वेश्चन आहे तो a आहे. ठीक आहे, त्यामध्ये a is equal to 1 minus lambda 2 हे जसं सिलेक्ट आहे वाटतं. ठीक आहे, minus 1 3 minus lambda 0 0 minus 2 1 minus lambda. इथं आपण फक्त लॅम्बडा मायनस लॅम्बडा कोणता येत नाही. त्यानंतर आपल्याला 3 into 3 चे इक्वेशन आहे. त्याच्यामुळे आपल्याला अजून एक त्याचा 3 into 3 चे एक मॅट्रिक्सचे इक्वेशन आहे. ते मी इथे लिहिली. कसं लक्षात ठेवायचं हे पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो. लॅम्बडा क्यूब इथे लिहायचं लॅम्बडा स्क्वेअर, इथे लिहायचं लॅम्बडा आणि इथे मॉड ऑफ ए इक्वल टू 0. ठीक आहे, हा इथं प्लस आहे, हा इथं मायनस आला, हा इथं प्लस आला, हा इथं मायनस आला. ठीक आहे, S1 S2 इकडून नाही सुरू करता, S1 S2 इकडून सुरू करता. ठीक आहे, S1 इथं S0 आहे, S0 मध्ये 0 असतं. ठीक आहे, S1 आणि S2 हे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन झालेलं आहे. आता आपल्याला 3 व्हॅल्यू पुट करायचे, 3 व्हॅल्यू फाइंड करायचे आहे. नंबर 1 म्हणजे S1, नंबर 2 S2 आणि नंबर 3 मॉड ऑफ ए. असं फाइंड करायचं आहे. ते व्हॅल्यू तुम्हाला सांगणार आहे. इथे लेट्स फाइंड S1 S2 and mod of A. ठीक है, S1 मतलब sum of diagonal, sum of diagonal. S1 is equal to A11 A22 A33 हे सगळे ऍडिशन करायचे. A11 plus A22 plus A33 मतलब 1 plus 3 plus 1. तर प्रत्येक समजा ही अशी श्रेणी आहे. 1 plus 3 plus 1. ठीक है, S1 is equal to 3 1 1 3 plus 1 plus 1 5. आपला S1 फाइंड करा. ठीक है, आता आपल्याला S2 फाइंड करायचं आहे. S1 आपण फाइंड करा, S2 आपल्याला फाइंड करायचं आहे. S2 is equal to sum of minor and determinant, minor and determinant. ठीक है, S2 is equal to S2 साठी आपल्याला determinant फाइंड करायचं आहे. ठीक आहे, S2 साठी 3 बॉक्स बनवून ठेवायचे. ठीक आहे, हा S2 पूर्ण प्लस असतो. ठीक आहे, इथं प्लस इथं पण प्लस आपण प्लस. ठीक आहे, आता आपल्याला S2 फाइंड करायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल असतो. ठीक आहे, इथं लिहायचं फर्स्ट कॉलम फर्स्ट रो कॅन्सल. ठीक आहे, इथं नंतर सेकंड कॉलम सेकंड रो कॅन्सल. इथं काय आहे, थर्ड कॉलम थर्ड रो कॅन्सल. ठीक आहे, हे थोडं छोटं माझं पण मोठं लिहिलं आहे. हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आणि तुम्हाला सांगितलं आहे. इथं लिहायचं 3 to 3 चा आहे लॅम्बडा क्यूब. लॅम्बडा क्यूब
लैम्बडा स्क्वायर लैम्बडा मॉड ऑफ ए इज इक्वल टू 0 ठीक है हा प्लस हा मायनस हा मायनस इथे s1 आणि इथे s2 ठीक आपल्याला फर्स्ट कॉलम फर्स्ट रो कॅन्सल हे बघा फर्स्ट कॉलम कॅन्सल कसं फर्स्ट कॉलम कॅन्सल म्हणजे आपण कोणते व्हॅल्यू लावणार 3 0 -2 1 बॉक्स करून हा इथे पण प्लस होता पहिला कॉलम कॅन्सल दिला आहे म्हणजे पहिला कॉलम कॅन्सल 3 0 -2 3 0 -2 1 ठीक है सेकंड कॉलम कॅन्सल second column cancel 1 -2 0 1 1 -2 0 0 1 ठीक है थर्ड column cancel थर्ड column cancel ओके 1 2 -1 1 2 -1 3 ठीक है तो ये इसको समझ में आएगा s2 इज इक्वल टू आता हेंजर ना म्हणून काय करायचं मायनस हे म्हणजे 3 * 1 3 * 1 minus 2 * 0 plus minus 1 * 1 sorry 1 * 1 minus 0 * -2 okay 1 plus 1 * 3 1 * 3 ठीक है -1 * 2 minus -1 * -2 ठीक है आता ये फाइंड करें s2 = 3 * 1 3 minus plus -2 * 0 0 -0 plus 0 okay त्याच्यानंतर प्लस 1 * 1 म्हणजे 1 plus 0 * -2 -0 plus 0 plus 1 * 3 मतलब 3 -1 * 2 -2 plus 2 त्याची तीनची ऍडिशन करायची आपला निघाला येऊ 3 + 0 3 plus 1 + 0 1 plus 3 + 2 5 okay s2 = 3 5 plus 1 plus 3 = 9 आता s2 फाइंड आपल्याला काय फाइंड करायचं आहे मॉड ऑफ ए फाइंड करायचं आहे मॉड ऑफ ए फाइंड करायचं मॉड ऑफ ए म्हणजे मी तुम्हाला जसे पहिला रो कॅन्सल फर्स्ट कॉलम कॅन्सल कसं सांगितलं होतं तसं नाही पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण करायचं मॉड ऑफ ए आणि मॉड ऑफ ए मी तुम्हाला कॅल्शियम मध्ये पण सांगणार आहे कसं सॉल्व्ह करायचं आहे कॅल्शियम मध्ये पण एकदम इझी आहे मॉड ऑफ ए सॉल्व्ह करायचं आहे इथं पण असे 3 बॉक्स बनवून घ्यायचे ठीक आहे त्याच्यामध्ये कसं वरच्या ज्या 3 व्हॅल्यू असतात त्या 1 2 -2 त्या 3 व्हॅल्यू तिथे साईडला लिहून घ्यायच्या 1 2 -2 याच्यामध्ये इथे तिन्ही पण प्लस असते ठीक आहे हा s2 आपण काढण्यासाठी इथं प्लस आणि इथं पण प्लस ठीक आहे पण याच्यामध्ये कसं असते प्लस मायनस प्लस ठीक आहे आता तिन्ही पण व्हॅल्यू मिळते इथं मायनस प्लस झालं इथं मायनस म्हणजे हे मायनस झालं ठीक आहे आणि इथं मायनस इथं प्लस आहे पण प्लस मायनस त्याच्यामुळे आपण तसं ठेवलेलं आहे आता मला पे काढण्यासाठी हे 3 आपण इथे लिहून घेतलेलं आहे या 3चा इथं आता काहीच नंतर राहिलेलं नाही हा 3 आता इथे लिहून घेतला आहे त्याच्यामुळे 3 लिहायची गरज उरली नाही आता काय फर्स्ट कॉलम कॅन्सल त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम कॅन्सल हे 3 तर ऑलरेडी पूर्ण गेलेले आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहिला कॉलम कॅन्सल हा तर पूर्ण ऑलरेडी 3 पण गेलेला आहे 3 0 -2 1
0 मायनस आता आधी पण जे रो आहे त्या कॅन्सल झालेले आहेत. आता सेकंड कॉलम ठीक आहे, सेकंड कॉलम कॅन्सल. इथे ऑलरेडी कोणी लिहिल्यामुळे कोणी कॅन्सल झाले. -1 0 0 1 -1 0 0 1 ओके. त्यानंतर नंबर 3 घ्यायचा, नंबर 3 घ्यायचा -1 3 0 -2 -1 3 0 -2 ओके. मॉड ऑफ काढायचा. हा 1 मल्टिप्लाय आहे, हा 1 जसं आपण 1 हे जसं आपण सॉल्व केलं रेशोचं सॉल्व केलं आहे तसं आपण सॉल्व करायचं आहे. 3 × 1 मला डायरेक्ट पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं आहे व्हिडिओ, आता मी डायरेक्ट 3 × 1 3 मायनस 2 × 0 -0 -2 × 0 -0 -0 प्लस 0 ठीक आहे. इथं मायनस आहे -2 आता सध्या मल्टिप्लाय -1 × 1 -4 -1 -1 -0 × 0 0 ठीक आहे. -2 जसं घ्यायचं आहे तिला मल्टिप्लाय आहे -1 × -2 प्लस -1 × -2 ठीक आहे. -0 × 3 0 आपला मॉड 1 3 + 0 0 3 -2 -1 × -0 -1 -2 × +2 मॉड हे आपलं फाइंड करायचं सगळं दिसत आहे ठीक आहे. 3 × 1 3 -2 × -1 +2 हे माइनस +2 आप +2 -2 × -1 +2 -2 × 2 -4 माइनस ये माइनस -2 × 2 -4 त्याच्यानंतर मॉड ऑफ ए इज इक्वल टू 3 + 2 5 5 - 4 मॉड ऑफ ए इज इक्वल टू 1 आता मॉड ऑफ आपले 3 पण व्हॅल्यू इथं आपण फाइंड केलेलं आहे. आता कॅल्शियम मध्ये कसं काढायचं आहे मी तुम्हाला सांगणार शिकवणार आहे ठीक आहे. मॉड ऑफ ए कसं काढायचं आहे आता मॉड ऑफ ए आपल्याला डिटरमिनंट काढायचं आहे ठीक आहे. नंबर 1 ला मॉड मध्ये जायचं ठीक आहे. मॉड मध्ये गेल्यानंतर 6 नंबरचं बटन दाबायचं मॅट्रिक्स 6 नंतर 1 नंबरचं बटन दाबायचं मॅट ए म्हणजे मॅट्रिक्स ए ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो मॅट्रिक्स आहे हा 3 × 3 चा आहे ठीक आहे. मी पहिल्यांदा इथे लिहिलेला आहे हा 3 × 3 ओके. 3 × 3 चा आहे म्हणजे नंबर 1 लाच आहे 1 नंबर दाबा ठीक आहे. त्याच्यानंतर हा व्हॅल्यू आपल्याला पुट करायचा आहे 1 2 -2 -1 3 0 0 0 -2 1 ठीक आहे. त्याच्यानंतर दोनदा इज इक्वल टू बटन दाबायचं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर एसी बटन दाबायचं आहे एसी ओके. त्याच्यानंतर शिफ्ट मध्ये जायचं आहे शिफ्ट नंतर 4 नंबरचं बटन त्या वरती दिसतंय बघा मॅट्रिक्स ओके. 4 नंबर क्लिक करायचं. आता आपल्याला काय करायचं मॉड ऑफ एचा डिटरमिनंट काढायचा आहे ठीक आहे. त्याला डिटरमिनंट आपल्याला 7 नंबरला आहे. त्याच्यानंतर 7 नंबरचं बटन दाबायचं. डिटरमिनंट कशाचा काढायचा आहे परत आपल्याला शिफ्ट दाबायचं आहे शिफ्ट त्याच्यानंतर 4 एक मिनिट शिफ्ट 4 डिटरमिनंट 7 ओके. शिफ्ट परत 4 आपल्याला मॅट ए चा मॅट ए केला ठीक आहे मॅट्रिक्स ए त्याचा मॅट ए 3 नंबरला आहे ओके. 3 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल 1 आपल्याला आला मॉड ऑफ ए आपल्याला 1 आलेला आहे. मॉड ऑफ एचा आपल्याला डिटरमिनंट काढायचा आहे. ह्याचे 3 व्हॅल्यू आहे S1 S2 आणि मॉड ऑफ ए. हा जो इक्वेशन आहे की तुम्हाला इथे दिलेला आहे वरती ठीक आहे. हा मॅट्रिक्स
S1 ची व्हॅल्यू काय आहे 5 लॅम्बडा स्क्वेअर प्लस S2 आपलं काय आहे 9 लॅम्बडा माइनस मॉड ऑफ मतलब 1 ठीक है इज इक्वल टू 0 यहाँ पर चला नाम दिस इक्वेशन 1 इक्वेशन 2 से नाम इक्वेशन 1 आपण हा इक्वेशन 1 इसकी वैल्यू S1 S2 and mod of A in equation 1 ठीक है त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बाय काय लिहायचं थेरम मतलब रिप्लेस लॅम्बडा बाय a ओके इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर रिप्लेस लॅम्बडा बाय a म्हणजे जिथं लॅम्बडा आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे a लिहायचं आहे ठीक आहे आणि मॉड ऑफ a च्या ऐवजी फक्त i लिहायचं आहे ठीक आहे आता काय होणार a क्यूब माइनस 5 a square plus 9 a minus 1 is the I is इथं जर 4 5 8 काही पण जर व्हॅल्यू असेल तर 4i 5i इथे 1i मतलब i ठीक आहे इज इक्वल टू 0 आता एक लक्ष द्यायचं आहे की आता आपल्याला इकडून व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला द्यायचं आहे आता a हा आपला क्वेश्चन आहे a ऑलरेडी काढलेला आहे a आपला क्वेश्चन आहे त्याच्यानंतर a आपला फाइंड झाला की a लिहिलं आहे त्यानंतर a स्क्वेअर मतलब काय a into a म्हणजे a ची व्हॅल्यू ही a संग परत मल्टिप्लाय करत आहे a स्क्वेअर a स्क्वेअर इक्वल टू a into a ठीक है a स्क्वेअर इक्वल टू a into a a into a 1 2 minus 2 1 2 minus 2 इथं पण द्यायचं 1 2 minus 2 हे तसे मल्टिप्लाय करत आहे a स्क्वेअर हे कॅल्क्युलेशन कसं काढायचं हे तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगणार की लगेच सांगणार आहे -1 3 0 -1 3 0 0 -2 1 0 -2 1 ठीक आहे -1 इथे डबल झालं 3 0 0 -2 1 ओके तेव्हा लक्ष द्या ठीक आहे a स्क्वेअर हा कॅल्क्युलेशन मध्ये कसं काढायचं आहे तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच सांगतो पहिले मॉड मध्ये जायचं मॉड दाबल्यानंतर मॅट्रिक्स 6 नंबरला मॅट्रिक्स ठेवा 6 नंबर दाबायचं त्यानंतर मॅट ए दाबायचं मॅट्रिक्स एकच आहे ठीक आहे मॅट्रिक्स आता 3 into 3 आहे 1 दाबल्यानंतर 3 into 3 चा मतलब परत 1 दाबायचं ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे 6 8 3 into 3 त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 ठीक आहे त्याच्यानंतर दोनदा इज इक्वल टू दाबायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर एसी दाबायचा आहे ऑफ करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर शिफ्ट द्यायचा आहे शिफ्ट नंतर 4 नंबर दाबायचा आहे मॅट्रिक्स आपण मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स ए आपण सिलेक्ट केला होता त्यानंतर मॅट्रिक्स ए दाबायचा मॅट्रिक्स ए किती नंबरला आहे 3 नंबरला आहे 3 नंबरचं बटन दाबायचं आहे तिथं आलं मॅट ए into a मतलब a स्क्वेअर अजून तिथं मॅट a इथे अजून दोनदा अजून एकदा आलं पाहिजे एकदा आले अजून एकदा आलं त्याच्यानंतर परत काय दाबायचं शिफ्ट दाबायचं 4 दाबायचं आणि मॅट a मध्ये नंबर 3 चं बटन दाबायचं आता इथं पहा यामध्ये तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये दिसत असेल तुम्हाला मॅट a मतलब a into a मतलब a स्क्वेअर ओके a स्क्वेअर चे आपले डायरेक्ट इज इक्वल टू दाबायचं a स्क्वेअर ची आपली व्हॅल्यू आलेली आहे अशी व्हॅल्यू एक क्यूब ची पण काढायची ठीक आहे a स्क्वेअर ची काय व्हॅल्यू आहे ओके -1 12 4 -1 12 4 ठीक है -4 7 2 -4 7 2 2 -8 1 2 -8 1 ठीक है आपल्याला कशी व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली मी तुम्हाला ए झालं ठीक आहे ए इक्वेशन झाला 3 नंबर दिले तर चालेल ओके इक्वेशन नंबर 3 मध्ये काय करायचं आपण ए ची व्हॅल्यू आपल्या क्वेश्चन मध्ये आहे ठीक आहे
ए स्क्वायर की वैल्यू आपको फाइंड किया है, ए स्क्वायर की वैल्यू फाइंड किया है, तुम्हाला दाखवले आहे ए स्क्वायर मतलब a * a, ठीक आहे. त्याच्यानंतर आता a क्यूब ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पण इथं माझा बोर्ड पूर्ण भरलेला आहे, त्याच्यामुळे मी आता एकाच थोडं ठीक आहे. आपण हा मॅट्रिक्स 3 a क्यूब a * a आणि असं पण लिहू शकतो a स्क्वेअर * a मतलब a क्यूब, ठीक आहे. और काय पण लिहू शकतो a * a किंवा a स्क्वेअर * a, ठीक आहे. a क्यूब इज इक्वल टू एकाची मध्ये व्हॅल्यू फाइंड करायची आहे, तुम्हाला सांगत आहे कशी व्हॅल्यू फाइंड करायची. a स्क्वेअर * a स्क्वेअर आपला काय आहे -1 12 4 ठीक आहे. त्यानंतर काय आहे -4 72 ओके. त्यानंतर काय आहे 2 - 8 1 ठीक आहे. आपल्याला a स्क्वेअर आलेला आहे, आपण हा फाइंड करू. आता a काय आपण क्वेश्चन आहे 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 ओके. आता कॅल्शियम मध्ये कसं फाइंड करायचं आहे तुम्हाला सांगणार आहे. परत मॉड मध्ये जायचं, मॉड झाल्यानंतर मॅट्रिक्स 6 नंबरला मॅट्रिक्स दिसते, मॅट्रिक्स दाबायचं मॅट ए आपण मॅट ए फाइंड करणार, 1 नंबर जायचं, ठीक आहे. त्यानंतर 3 * 3 चा आपला इक्वेशन आहे, हा इक्वेशन 3 * 3 चा आहे, त्यामुळे 3 * 3 तिथं दाबायचं आहे 1 नंबरला, एक दाबायचं. त्यानंतर व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे, a ची व्हॅल्यू इथे पुट करायची आहे, a ची, ठीक आहे. ही आपल्याला तिथं 3 वेळा दाबायची आहे, म्हणून a ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. a ची व्हॅल्यू मतलब 1 2 -2 -1 3 0 ओके 0 -2 1 ओके. त्याच्यानंतर दोनदा इक्वल्स बटन दाबायचं आहे, दोनदा, ठीक आहे. त्याच्यानंतर एसी ऑफ करायचं, एसी बंद करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर शिफ्ट 4 नंबरला मॅट्रिक्स दिसते, शिफ्ट 4. आता आपल्याला काय करायचं आहे मॅट ए तिथं 3 नंबर दिसतात, मॅट ए मतलब आपल्याला a ची व्हॅल्यू 3 वेळेस तिथं दाखवायची आहे, a मतलब a क्यूब 3 नंबरला दिसते बघा a, तिथं मॅट ए एक वेळेस आलेलं आहे. परत पण आपल्याला अजून 2 वेळेस आणायचं आहे, शिफ्ट 4 अजून मॅट ए 3 नंबर ओके. परत शिफ्ट 4 मॅट ए अजून 3 नंबर ओके. जर नाही समजलं व्हिडिओ पॉज करा, पाठीमागं पाठी. त्याच्यानंतर आता इथं बघा मॅट ए 3 वेळेस आलेलं आहे, मतलब a * a म्हणजे a क्यूब, ठीक आहे, इज इक्वल टू आता इथे जी व्हॅल्यू आलेली आहे, ठीक आहे, -30 42 -2 a क्यूब ची व्हॅल्यू आलेली आहे. मी इथे a क्यूब ची व्हॅल्यू लिहितो, a क्यूब इज इक्वल टू -30 42 -2 -11 9 10 22 -3, ठीक आहे. ही आपली a क्यूब ची व्हॅल्यू आहे. आपण डायरेक्ट असं पण काढू शकतो, पण ठीक आहे. पण आपल्याला पेपर मध्ये कॅल्शियम आलो आहे, त्याच्यामुळे काय अडचण नाही, कॅल्शियम मध्ये 1-2 मिनिटांमध्ये काढू शकतो, लगेच काढू शकतो, ठीक आहे. आता आपण एक घेऊन आता जो हा इक्वेशन आहे, हा इक्वेशन आहे 3 नंबरचा, हा इक्वेशन मध्ये हे जी व्हॅल्यू आली आहे पूर्ण व्हॅल्यू त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पुट करायची आहे a क्यूब. आता a क्यूब ची व्हॅल्यू काय आहे, a क्यूब ची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तुम्हाला एक मिनिट पूर्ण हे व्हिडिओ पाठीमागे दिलेला आहे. a स्क्वेअर S1 काय आला होता, S1 हा इथे आपला S1 आपण 5 आला होता, 5, ठीक आहे. त्याच्यानंतर +9a त्याच्यानंतर -i इज इक्वल टू 0 या इक्वेशन आहे. a क्यूब ची व्हॅल्यू काय आहे, ठीक आहे. आपल्याला मोठा समजा आहे, त्यामुळे मी मोठे लिहितो. a क्यूब ची व्हॅल्यू काय आहे, ठीक आहे. हा म्हणतात आहे a क्यूब -30 42 -2 -11 9 10 -22
मायनस 3 ठीक आहे LHS इक्वल टू RHS आपल्याला दाखवायचा आहे LHS आपला हा आहे आणि RHS हा आहे RHS म्हणजे a इक्वल टू a 0 कसे येते 0 जर आलं बाय काय हँडलिंग थिअरम इज सॅटिस्फाईड ओके आता a क्यूब ची व्हॅल्यू आपण पुट केलं आहे -5 a स्क्वेअर ची व्हॅल्यू सॉरी एक मिनिट a स्क्वेअर ची व्हॅल्यू a स्क्वेअर ची व्हॅल्यू a स्क्वेअर ची व्हॅल्यू आपली इथे आली ठीक आहे a स्क्वेअर काय -1 12 -4 ओके त्यानंतर काय -4 7 -4 7 2 त्यानंतर 2 -8 1 ओके त्यानंतर काय +9a a म्हणजे आपला क्वेश्चन जो आहे क्वेश्चन मध्ये दिला क्वेश्चन आहे 1 2 -2 1 2 -2 ठीक आहे -1 3 0 -1 3 0 0 -2 1 0 -2 1 ठीक आहे आणि -i जो आहे -i मतलब 1 0 0 0 1 1 0 सॉरी 0 0 1 ओके आपल्याला इज इक्वल टू काय आलं पाहिजे 0 आलं पाहिजे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS जर आपला आला ठीक आहे तर आपलं बाय काय इंटिग्रल थिअरम इज सॅटिस्फाईड ओके आता बघा कसे येते -30 -5 into -1 minus plus 5 okay +9 into 1 +9 ठीक है -1 त्यानंतर काय 42 -5 into 12 -16 -5 into 12 -5 into 12 खायचा -12 खायचा 16 ठीक आहे हा मायनस असल्यामुळे मायनस ठीक आहे प्लस 9 into 2 18 जर व्हिडिओ नाही समजला तर पाठीमागे घ्या आणि अजून नंतर बाकी -0 ठीक आहे -0 ओके हा आहे त्याच्यानंतर आता काय -2 हा सर -2 -5 into -4 +20 ठीक ओके +9 into माइनस ठीक आहे आपला a2 आहे a2 करेक्ट आहे ना पर ये आहे a म्हणजे -9 into 2 -18 -0 आता त्याच्यानंतर काय -5 into -4 -5 into -4 +20 +20 +9 into -1 -9 -0 ठीक आहे +9 हा +9 असा त्याला काय बदली पाहिजे काय म्हणून हा +9 तसंच -5 into 7 -35 ओके +9 into 3 +27 minus -1 त्याच्यानंतर काय 10 -5 into 2 -10 plus 9 into 0 9 into 0 0 ठीक है 3 नंबर चालू आहे मग 9 into 0 0 ओके 10 -5 into 2 -10 9 into 0 आणि हा -0 मतलब 9 आपलं त्याच्यानंतर काय -22 ठीक आहे -5 into -8 plus 40 ओके
9 into minus 2 minus 18 minus 0 ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय आहे minus 3 5 into 1 minus 5 ठीक आहे. 9 into 1 plus 9 9 into 1 plus 9 ठीक आहे. हा minus 1 आता हे बघा कसं 0 येईल ठीक आहे. प्लस 9 प्लस 5 40 ठीक आहे. प्लस 40 माइनस 30 माइनस 1 माइनस 40 प्लस 40 माइनस 40 इज इक्वल टू 0. ओके हा 0 पूर्ण जर 0 आले बाय काय आहे ते सॅटिस्फाईड म्हणजे आपलं क्वेश्चन मध्ये आपले 6 मार्क हा फिक्स क्वेश्चन आले ठीक आहे. 42 प्लस 42 प्लस 80 60 प्लस 60 माइनस 60 मतलब 0. ओके 20 माइनस 80 हे बघा याची पूर्ण ॲडिशन परत सबट्रॅक्शन केलं ठीक आहे. त्याच्यामधून हे पूर्ण व्हॅल्यू 0 0 आलेले म्हणजे आपला हा बाय काय लिहिलेला आहे सॅटिस्फाईड मतलब LHS इज इक्वल टू RHS इथं लिहितो माझ्या जागा नाही ठीक आहे. LHS इज इक्वल टू RHS आपला LHS होता ठीक आहे आणि RHS आपला 0 होता ठीक आहे. LHS इज इक्वल टू RHS जर आला तर बाय काय लिहिलेला थेरम इज सॅटिस्फाईड. बघायला हे आपले 6 मार्काचे आपला 6 मार्काचा सम होता ठीक आहे. आपली झाला आहे ओके. त्याच्यात एक नंबर काय करायचं आहे आपला कॅल्क्युलेशन इक्वेशन द्यायचं आहे a मायनस लॅम्बडा आहे त्याच्यामध्ये a मध्ये मायनस लॅम्बडा पुट करायचा आहे ठीक आहे. त्याच्यानंतर s1 s2 and mod of a s1 s2 मी तुम्हाला सांगितलं आहे प्लस फाइंड करायचं. s1 प्लस 1 a11 a2 a3 म्हणजे हा जे आहे हा आपल्याला प्लस करायचा आहे ठीक आहे. आणि s2 मतलब डिटरमिनंट काढायला आहे. त्याच्यानंतर mod of a यासाठी तुम्हाला सांगितलं आहे की डिटरमिनंट कसा काढायचा आहे ठीक आहे. त्याच्यानंतर आपला इक्वेशन मध्ये हा इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. हा इक्वेशन मध्ये पूर्ण व्हॅल्यू पुट करायची. आपली s1 ची व्हॅल्यू मिळेल s2 ची व्हॅल्यू मिळेल mod of a ची व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर काय आहे ते थेरम काढण्यासाठी रिप्लेस बाय लॅम्बडा बाय a करायला ठीक आहे. तर मित्रांनो हा सम सॉल्व झालेला आहे. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे. धन्यवाद. आपल्या मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये इंटिग्रल अलजेब्रा